नमस्कार, मी प्रवीण. एनसीएमसी कार्ड म्हणजे ज्याला आपण नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असे म्हणतो. एसटी बसने जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एनसीएमसी कार्ड खूप महत्त्वाचं असणार आहे. डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासात सुकर होण्यासाठी हे कार्ड सुरू करण्यात आलेले आहे. प्रवास करत असताना तुमच्याजवळ एनसीएमसी कार्ड असेल तर तुम्हाला आता सुट्ट्या पैशांची काळजी करण्याची गरज नाही. ही सर्व कामे तुमची एनसीएमसी कार्डद्वारे होणार आहेत. थोड्याच दिवसात सवलत धारकांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. तर हे एनसीएमसी कार्ड कोणाला मिळणार आहे, हे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी फी किती आहे, हे कार्ड कुठे मिळणार आहे, एनसीएमसी कार्डचे फायदे काय आहेत याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जे परिपत्रक आहे त्यामध्ये आपल्याला एनसीएमसी कार्ड बद्दल सर्व माहिती पाहायला मिळते. तर ही माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. येथे आपल्याला पाहायला मिळते एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ. खाली आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शकता, प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. हे जे एनसीएमसी कार्ड आहे ते कोणाला मिळणार आहे याची माहिती आपल्याला इथे मिळते. या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. खाली आपल्याला पाहायला मिळते ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळणार आहे. खाली जे आहेत दिव्यांग प्रवासी, UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड यांना देण्यात येणार आहे. खाली आपल्याला पाहायला मिळते पुरस्कारार्थी व पत्रकार. खाली आपल्याला या कार्डची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. 1 नंबरला किंमत पाहायला मिळते. नवीन कार्ड 199 रुपये GST सह. तसेच जे जुने स्मार्ट कार्ड आहे ते जमा केल्यास ते कार्ड फक्त 149 रुपयात उपलब्ध होणार आहे. वॉलेट मर्यादा किती आहे? किमान 100 रुपये ते 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करावा लागणार आहे. या कार्डला रिचार्ज करण्यासाठी सुविधा काय आहेत याची माहिती आपल्याला इथे मिळते. ATM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ऍप आणि नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज आपल्याला करता येणार आहे. 4 नंबरला आपल्याला पाहायला मिळते नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000 हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आलेले आहेत. बस स्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजेच याची नोंदणी कुठे होणार आहे याची माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, तसंच हे कार्ड आपल्याला कुठे मिळणार आहे याची माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. महिलांना हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र तसेच अधिकृत एजंटद्वारे सुद्धा मिळणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत तर आधार कार्ड आहे. ज्येष्ठ नागरिकांना हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र तसेच अधिकृत एजंटद्वारे सुद्धा मिळणार आहे. यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड असणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंटद्वारे सुद्धा मिळणार आहे. त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे हे आधार कार्ड असणार आहे. दृष्टीहीन, दिव्यांग व्यक्तींसाठी हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र तसेच अधिकृत एजंटद्वारे सुद्धा मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र हे वैश्विक ओळखपत्र असणार आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड फक्त बस डेपो आणि नियंत्रण केंद्रांमध्येच मिळणार आहे. अधिकृत एजंटद्वारे हे कार्ड मिळणार नाहीये. त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्र हे सरळ क्रमांक असणार आहे. इतर सवलती यांच्यासाठी हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्रांमध्येच मिळणार आहे. अधिकृत एजंटद्वारे मिळणार नाहीये. यांच्यासाठी आवश्यक कागदपत्र हे शासकीय प्रमाणपत्र असणार आहे. सवलत नसलेले जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड बस डेपो, नियंत्रण केंद्र तसेच अधिकृत एजंटद्वारे मिळणार आहे. त्यांच्यासाठी मोबाईल OTP आवश्यक असणार आहे. एनसीएमसी कार्ड मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या प्रमुख एसटी बस स्थानकात जाऊन तुम्ही या कार्डसाठी अर्ज करू शकता. एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची माहिती या व्हिडिओमध्येच मी दिलेली आहे. तसेच कार्ड काढण्यासाठी नोंदणी शुल्क किती लागणार आहे याची माहिती सुद्धा दिलेली आहे. तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.